लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक रवींद्र देशमुख यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून 100 गरीब व्यक्तींना पुरणपोळीचे जेवण दिले. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी अविनाश कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ पत्रकार रवींद्र देशमुख यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात आला. देशमुख यांनी पुरस्काराचे 5,000 रुपये व इंजिनियर सुप्रिया अविनाश कुलकर्णी यांनी 3,000 रुपये अन्नदान करण्यासाठी आस्था सामाजिक संस्थेस दिले. आस्था संस्थेने या रकमेतून पूर्व मंगळवारपेठ महादेव गल्ली येथे 100 गरीब व्यक्तींना पुरणपोळीचे जेवण दिले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बडवे, नगरसेवक सात्विक बडवे, पुढारीचे आवृत्ती प्रमुख संजय पाठक, नीता कुलकर्णी, सुप्रिया कुलकर्णी, पत्रकार रवींद्र देशमुख, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दशरथ वडतिले, सामनाचे प्रतिनिधी भगवान परळीकर, ज्येष्ठ पत्रकार गिरीश गोरे, आस्था संस्थेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी, कोषाध्यक्ष सुहास चंचुरे, संचालक देविदास चेळेकर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दशरथ वडतिले यांनी केले. प्रारंभी संस्थेच्या वतीने रवींद्र देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. सुप्रिया कुलकर्णी यांनी मनोगतात या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. कैलासवासी अविनाशजी कुलकर्णी यांच्या जो आदर्श पुरस्कार आज आपल्या सगळ्यांचे संगीत असलेले रवींद्र देशमुख यांना मिळालेला आहे आणि एक वेगळा आदर्श रवीने आज घालून दिलेला आहे. त्याला जी बक्षिसाची 5,000 रुपये रक्कम मिळाली ती गरीब लोकांना अन्नदान करण्यासाठी त्यांनी या संस्थेला संपर्क साधला आणि आज खूप चांगलं अन्नदान झालेलं आहे. आणि जे सगळे आपल्याच लोक आहेत त्यांना आपण गरीब म्हणतो, पण अन्नदान त्यांना गरम दिल्या इतका आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता आणि त्यांनी आपल्या भावनासुद्धा एक बोलून आपल्याला. आणि रवीच्या ह्या दातृत्वाची प्रेरणा घेऊन सुप्रियाने सुद्धा 3,000 रुपये दिले आणि एक चांगलं आदर्श निर्माण करणारं कार्य झालेलं आहे. आणि ह्या कार्याबद्दल सुप्रियाला सुद्धा मनोगत व्यक्त करायचं आहे. ती सुद्धा 2 शब्द बोलेल. बसून बोल काय मला तुमचा सर्टिफिकेट काय नाही सगळ्यांना, पण हे कार्य करून मनाला समाधान मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे देणं एक गोष्ट आहे, पण त्या पैशाचा म्हणजे चांगला स्वयंपाक करून योग्य तऱ्हेने गरजू म्हणजे जे गरजू आहेत खरंच त्यांना देणं, म्हणजे फक्त पैसे दिल्याने काम होत नाही, त्याच्या पुढे जे एफर्ट्स असतात ते आस्था फाउंडेशनच्या मला खूप कृतज्ञता वाटते. आणि आज माझ्या वडिलांच्या म्हणजे ह्या दिवशी हे कार्य माझ्या हातून झालं तुमच्या सगळ्यांच्यामुळे, त्यामुळे खूप थँक्यू. आपण सगळेच एका परिवाराचे, त्यामुळं आभार मानव योग्य नाही तरी पण तालीकोटी आणि चंद्र बंधून आम्हाला ही संधी दिली, त्यांचं आभार मानणं हे आमचं कर्तव्य आहे. त्याचबरोबर देविदाजी चेळेकर सामाजिक कार्यकर्ते आणि सगळ्यात वडिलांचा सामाजिक वारसा पुढे घेऊन जाणारे सात्विकजी आले. आम्हाला फार आनंद झाला की त्यांच्याजवळ सात्विकाचं काम करायला वाटत होतं, परंतु नगरसेवकाच्या माध्यमातून हळूहळू त्याच्या कार्याची झलक आपल्याला आता दिसते आणि त्याबद्दल त्याचे आभार. आणि आजचा दिवस माझ्या जीवनामध्ये आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये लक्षात राहणार आहे आणि पुन्हा पुन्हा याला आवडेल, संधी मिळेल. जे लोक आपल्या संभारामधील त्यांना आपण आनंद करण्यासाठी सुचवूया. हीच खरं या कार्याची आज फलश्रुती आहे. धन्यवाद.